भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला, आजची रेसिपी अगदी प्रोटीनयुक्त बनणार आहे. आणि मी इथं 1/2 किलो शेंगा आणल्या होत्या. त्याच्या बिया सोलून घेतलेल्या आहेत. थोड्याशा मला जून भेटलेले आहेत. आणि कोणाकोणाच्या घरी अशी सोयाबीनची भाजी बनते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता 1 ग्लासभर पाणी घालून कुकरला 7 ते 8 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. शेवटी तुमच्या कुकरवरती डिपेंड आहे किती शिट्ट्या द्यायच्या त्या. आता हे तयार झालं आहे काय बघूया, शिजलं आहे का आतमध्ये. आपण काढून पाहूया आणि हातावरती असं बघायचं. शिजल्यानंतर अशी मऊसर चुरावतो. आता ह्याला पुन्हा शिजल्यानंतर पुन्हा 1 ग्लास पाणी घातलेले पहा. आणि हातावर ह्याचं थोडंसं चोळून घ्यायचं. वरची साल निघून जाते. साल पचायला थोडीशी जड असते आणि पाण्यावर असं तरंगते पहा. आता काढून घेऊ ती साल, ती जी आहे ती अशा पद्धतीची साल निघते. आणि कोणाकोणाच्या घरी खरंच ही भाजी बनते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. 4 चमचे तेलामध्ये जिरं मोहरी टाकायचं आहे. हळद टाकूया, हिंग, ताजा कढीपत्ता. ताज्या कढीपत्ताचा अरोमा खूप भारी येतो. आणि कांदा परतून घेऊया थोडा. मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा दोन्ही एकदम घातला तर कांदा भाजला जात नाही. टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश असतो. आता टोमॅटो तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. आणि वरून पाणी घालायचं नाही. ह्या अगदी टोमॅटो कांद्यामध्ये उसळ बनवून तयार होते, कारण शिजलेलंच असतं. त्यामुळं पाणी घालावं लागत नाही. फक्त ती उसळ खालवर करायची असते आणि चवीला खूप भारी लागते. मला जून भेटलेले आहेत. कवळ्या जर भेटल्या ना शेंगा, त्या आणायच्या. त्याची करी खूप छान होते. मॅगी मसाला अर्धा चमचा घालूया. लाल तिखट मोठा 1 चमचा. शेवटी तुमच्या घरी किती तिखट खातात त्या हिशोबाने तिखट वापरायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता ही शिजलेली आपण सोयाबीन घालूया त्याच्यामध्ये. आणि साल काढल्यामुळे अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत त्या डाळी. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीपुरता आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मस्त खालवर करून झाकण ठेवून 1 अर्धा मिनिटवर वाफ द्यायची त्याला. मग मीठ मसाला व्यवस्थित लागतो. आणि कवळ्या शेंगा भेटल्या ना तर त्या सोलायला थोड्याशा जड जातात, कारण नखं दुखतात. त्या लवकर सोलल्या जात नाहीत आणि जून असल्या की पटकन सोलतात त्या. आणि आता ह्या असं मिक्स झालेलं आहे आणि मस्त शिजले गेलेलं आहे. आता डिशमध्ये कोथिंबीर घालू आणि मस्त गरमागरम खायला घेऊ. आणि माझं मन राहत नाही, मस्त एक बाईट घेणार आहे. चला तर मग माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.